आता हे पैशाचं राजकारण जर असेल, लोक हे पैसे देऊन राजकारणी काय करतायत तर लोकांना गुलाम बनवतात। म्हणजे एक दिवस 500 देत आहेत, 1000 देत आहेत मतदानाच्या दिवशी आणि त्या कुटुंबाला त्या मतदाराला गुलाम बनवतात। मला ह्या लोकांना गुलाम नाही बनायचं, ऑलरेडी गुलाम ह्या व्यवस्थेने त्यांना बनवलं। मला त्यांना स्वाभिमानाने उभं करायचं। ते कुटुंब, तो माणूस दररोज 500-1000 कसा कमवेल 5 वर्ष, याच्यासाठी व्यवस्था मला उभी करायची, त्याला रोजगार कसा उभा होईल त्याच्यासाठी माझी लढाई। आणि हे जे पैशाचं राजकारण करतायत, मला तर असं म्हणायचं, हे 500 रुपये काय किंमत असते, तो एका दिवसासाठी 500 रुपये वाटायला येतोय, बरोबर? तर 5 वर्ष तो त्याच्यावरती राज्य करणार असतो, 5 वर्ष तो धिंगाणा घालून पुन्हा या व्यवस्थेतनं या लोकांना तो लुटणार असतो, लुबाडणार असतो। ही व्यवस्था आज निर्माण झाली, त्याला प्रतिष्ठा आली। म्हणजे गाड्या गोड्या गुंड घेऊन फिरायचे, सगळे लवाजमा घेऊन फिरायचे आणि मग तो सगळा विषय आहे। तर मी मतदारांना उलट मी असं सांगेन की मग तुम्ही एका दिवसासाठी घेताय ना, त्याला 5 वर्ष निवडून देताय ना, 5 वर्षाचा हिशोब बघा, पुन्हा चौकात आहे बघू। 500 रुपयाचा आपण हिशोब केला बघा, मताला 500चा आपण हिशोब केला तर वर्षाचे 365 दिवस होतात, वर्षाचे पैसे होतात 1,82,500, म्हणजे 500 रुपये। 5 वर्षाचे 1825 दिवस होतात, त्याचा हिशोब केला तर 9,12,500 होतात। मग ज्याच्यात लय पैशाची खुमखुमी आहे आणि पैशावरतीच लोकांना विकत घ्यायचंय, लोक विकली जातच नाही, तुम्ही जे गुलाम बनवताय, लय खुमखुमी ना, एका मताला 500चा हिशोब केला तर 5 वर्षाचा हिशोब 9,12,500 होतो। कोणाच्या हिंमत आहे बघू ना, कोण एवढं पैसे वाटते। आज मी उलट त्याच्या वेगळं जाऊन काय करतोय, मला लोक वर्गणी देतात, मी लोकवर्गणीतून ही निवडणूक लढवतो। आता तुम्ही म्हणाले लोकवर्गणीतून म्हणजे धाडस आहे का वेडेपण आहे? खरं तर इतिहास घडवणारी माणसं ही वेडीच असतात, म्हणजे लय शहाणपणाची इथं गरज नाही। म्हणजे तुमची वेदना, तुमचं दुखतंय, ते दुखणं मांडणारा माणूस पाहिजे, तो सोडवणारा माणूस पाहिजे। उगं तुमच्या येऊन कुंकर मारायची, यायचं बघायचं, ह्याच्या म्हणजे वाईट काय वाटतं माहिती का? म्हणजे हे नेते मंडळी, पुढारी वगैरे लग्नात जातात, पुढे जातात, सत्कार करतात, त्याच्यापेक्षा वाईट तर आणखी तुम्हाला सांगतो, कुठल्या मैतीला जातात, कुणाचं सांत्वन करायला जातात, तिथं पण फोटो काढतात, ते सोशल मीडियावरती टाकतात। म्हणजे आमच्या दुःखाचं सुद्धा बाजार मांडून हे व्यापार करतात अक्षरशः, इतकी वाईट परिस्थिती, म्हणजे चिड येते ह्या गोष्टीची। त्यामुळं लोकवर्गणीतून मी ही निवडणूक लढवणार आहे। म्हणजे मी लोकांकडे तर 1 रुपया मागतोय, सामान्य माणसाला 1 रुपया का मागतोय, तर 1 रुपया त्याचं माझं नातं पक्क करेल, घट्ट करेल। तो 1 रुपया काय करेल, तर ही लोकशाही वाचवायला मदत करेल, ह्या संघर्षाला बळ देईल। म्हणजे त्याचा 1 रुपया मला लाख हत्तीचं बळ निर्माण करणार आहे ह्या व्यवस्थेची लढण्यासाठी। आणि तो 1 रुपया 5 वर्ष त्याला माझा कान धरायची, माझी कॉलर धरायची ताकद देणार आहे, म्हणजे त्या मतदाराला, की मी तुला 1 रुपया दिलाय, मला म्हणजे हा जनतेचा नेता स्वतः घडवणार आहे, मी जनतेचा नोकर आहे, जनतेचा पगारदार नोकर म्हणाला काही हरकत नाही। ते 1 रुपया मला देते, मला जनतेचा मालक नाही व्हायचं। हे 1 वर्ष येऊन हात जोडतात, 1 दिवस येऊन हात जोडतात, मतं मागतात आणि 5 वर्ष जनतेला त्यांच्या पायाशी लोळण घ्यायला लावतात। मला 5 वर्ष ही सगळी प्रस्तावित व्यवस्था आहे ना, ही सामान्य माणसाच्या पायावर आणून लोळवायची, त्याच्यासाठी माझा संघर्ष।